नमस्कार. आज आहे जातेगावमध्ये पालखीचा शेवटचा दिवस. नमस्कार मित्रांनो, मी रणदीप आहे. आपण आलेलो आहे बघा नंबर 2 पालखी नंबर बाळू मामाच्या पालखीमध्ये. आज तुम्हाला इथे शेवटच्या दिवशी गर्दी दाखवतो किती आहे. बघू शकता मित्रांनो, जबरदस्तमध्ये गर्दी आहे. आता इथं 3 ते 4 हजार मेंढ्या आहेत आणि त्या मेंढ्यांच्या बाजूला भाविक भक्तांची गर्दी तुम्हाला दिसत असेल. बघू शकता जबरदस्तमध्ये गर्दी, लांबपर्यंत गर्दी तुम्हाला बघायला मिळेल आणि खूप जास्त फेरी मारता येतात तिथे. तर याच्यामध्ये एक गोष्ट दिसली मला, ती गोष्ट मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. चला तर मग भाऊ, जय बाळू मामा. हे बघू शकता मित्रांनो, मेंढी आहेत. अरे ती मेंढी पिल्लू पाहू राहील, तिची पिल्लू द्या तिथं. हे बघा डॉन बाळू मामाचे मेंढ्या आहेत मित्रांनो. मेंढ्यांचं दर्शन काल बी घडवायचं होतं आणि आजही घडवायचं होतं. दिवस नंबर 2 आहे माझा इथे आणि कदाचित जातेगावमध्ये शेवटचा दिवस असेल किंवा अजून एखादा दिवस राहायचे असेल. बघू शकता भरपूर सारे कळप आहेत. 1 2 3 4 जवळपास 10-12 तर खांडे कळप आहे बघू शकता. आणि म्हणतात की बाळू मामाच्या मेंढ्यांना फेरा घातल्यानंतर आपला जीवनाचा फेरा चांगला होत असतो. त्याच्यामुळं आता मी इकडे एक फेरी मारायला आलेलो आहे. बाकी काही भाविक भक्त त्यांच्या नातवंडांना घेऊन पण आलेले आहेत. बघू शकता काही भाविक भक्त पाया पडत आहेत आणि आपण निघालेलो आहेत आता ह्या बाळूमामाच्या श्री संत बाळूमामाच्या मेंढ्यांच्या फेरीसाठी. चला तर मग तुम्हाला दाखवतो ह्या बाळूमामाच्या फेरींचं मेंढींचं दर्शन घडवतो. चला तर मग मित्रांनो, रणदीप या चॅनलला फॉलो करून घ्या. घरी बसल्या तुम्हाला मेंढ्या बघायला मिळणार आहेत बाळूमामाच्या. एक क्वालिटी या मेंढ्यांची आहे की झेड ब्लॅकमध्ये तुम्हाला सर्व दिसतील, कारण विकले जात नाही. त्याच्यामुळं एकच नर एकच मादी आणि तीच क्वालिटी पुढं रिप्रोडक्शनमध्ये बघायला मिळते आपल्याला. आणि शिंगांना कलर आहे केसरी, पांढरा, हिरवा या पद्धतीमध्ये कलर तुम्हाला बघायला मिळेल. बघू शकता आता ह्या मेंढ्यांच्या गळ्यामध्ये जे तुम्हाला दिसतंय मित्रांनो, आता ही लोकांची नवस आहेत. कोणी काहीतरी नवस करतं आणि ते मेंढीच्या गळ्यात बांधून देतं आणि तो नवस मग कशा तरी प्रकारे बाळूमामा कंप्लीट करत असतात. तुम्हाला फक्त श्रद्धा ठेवायची आहे. पण एक गोष्ट मला अशी बेकार वाटली, ही जी वटी आहे ही वटी विकताय मित्रांनो. इथे 50 रुपये देऊन ही वटी विकताय. आता ते कोण विकतंय आणि कशा कारणाने विकताय ते काय माहीत नाही. पण बघू शकता श्रद्धेमागं अंधश्रद्धा ही बऱ्याच वेळेस असती. तुम्ही मागच्या बाजूला जावा हां, बघू शकता गर्दी माझ्या माझं. हॅलो लावा. जय बाळू मामा. हा भांडारा लावायचं काम चालू आहे. जय बाळू मामा. जय बाळू मामा. चला बाळू मामाच्या नावानं चांग भलं. बघू शकता मित्रांनो, चला तुम्हाला लवकरात लवकर फेरी. जय बाळू मामा. सगळ्या बाबांना घेऊ आपण. हे बघा अशा पद्धतीनं आता त्यांना वाटतं काही खायला आणलं काय तुम्ही. अशा पद्धतीनं नवशी विकत घेतलं का हो? किती रुपयात? 50 रुपयामध्ये नवस विकत घेतला बाळू मामाच्या नावानं. चांग भलं. अशा पद्धतीचं सिस्टम आहे. आता काही गोष्टी पटतात मला पण काही गोष्टी नाही पटत. याच्यामुळं कदाचित देव एखाद दिवशी मला उचलून घेईल, पण असू द्या. बघू शकता चलो तुम्ही बघू शकता मारायची आपल्याला मजे. अरे आता इथं म्हणताय 11 वेळा तुम्ही चक्कर मारा दमाना. ओय जय बाळू मामा. जय बाळू मामा. दादा आलेला. कुठून आला दादा तू? जाते गावचाच आहे का? शेवेकरी किती दिवसापासून? 5 दिवसापासून. अजून किती दिवस आहे? अजून 2-3 दिवस. 2-3 दिवस आहे मेंढ्या? हा एवढं नाही आता ते तरी रॉयलला जाते. रॉयल आहे गावामध्ये जाणारे मेंढ्या. जर कोणी आसपासचा असेल तर जाऊ शकत्या. जाते गाव पशीचे रॉयल बी आणि बकऱ्या बी बांधलेले. त्या फेरी मारायच्या टायमाला बकऱ्या असतात बघा. 7-8-10 खांड आहे ती. नंबर 1. चला माझी जाईन स्टोरेज संपून. तुम्ही मेंढ्या पाहिल्या हेच तुमचं मोठं भाग्य आणि माझं बी मोठं भाग्य की मी तुम्हाला दाखवू शकतो. एवढं मला काबिल बनवलं देवबाप्पानं. चला ब्लॉग चालू आहे. जय बाळू मामा. बाकी मंडळी बसेल इकडे. चला
अशाच तुम्हाला मेंढ्या वगैरे दाखवायच्या होत्या. पब्लिक इकडे बसेल बघू शकता. मजे ही मजे. चोरू चोरून पाहत बाळू मामाच ध्यान येत देव बाप्पा तुमच्या दर्शनाला भाविक भक्त जन गोळा होत. झेड ब्लॅक रात्रीच्या अंधारात बघा. हे 11 फेऱ्या मारताय का एक फेरी मारताय ते नाही माहीत मला. हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर आहेच मित्रांनो, पण मी कंटिन्यू म्हणत असतो की ज्या वेळेला मी 2 वर्षांना 5 वर्षांना हा व्हिडिओ पुन्हा बघेल यूट्यूबवर की रंदे भैयानं सुद्धा काहीतरी केलं तर बघा नंबर 2च्या पालखीला फेरा मारला होता. अशा पद्धतीचं नियोजन काहीतरी आठवण राहून जाते. बाकी पब्लिक आहे इकडं. जय बाळू मामा. बाळू मामाच्या नावानं बघू शकता. इकडं उस्मानाबादी प्युअर उस्मानाबादी कालही दाखवल्या होत्या, आजही दाखवतो. दिवस नंबर 2. बाळू मामाचे मेंढ्या बोकडं बघू शकता. एक नंबर. चॅनल रंदे भैया शेळीपालन फार्म. हा व्लॉग आहे डायरेक्ट. आम्ही हडस पिंपळगाव. हे बघू शकता. बघा आपली जातेगाव नगरी मधली भाविक भक्तजन. बोला बाळू मामाच्या नावानं. मेंढी माऊली तर घेतली, तुम्हाला घेणं महत्वाचं. मग काल आज पुन्हा येईन. जय बाळू मामा. ही कालची मंडळी घेतले ना पुन्हा एकदा बाळू मामाच्या नावानं. येळकोट येळकोट येळकोट. जय मल्हार. हे बघा वा वा. चला तर मित्रांनो करूया या ब्लॉगला इथे समाप्ती. फक्त एक व्हिडिओ दाखवायचा होता तुम्हाला. एवढा शेकोटी चालू आहे या शेकायला. हे बघा हे सिस्टम आहे ते 50 लो कुछ तरी बेचो. बोला आता. रंदे भाईचे सबस्क्रायबर भेटत मित्रांनो पुरे मग. चलो हा तर तुम्हाला सांगितलं शेकोट्या विकोट्या चालू झाल्या तर कीर्तनाकडे येऊन जाते बा तिकडे शेकोट्या दाखवते तुम्हाला देवा. चालत आलो इथून तिथून बोलत आलो तो व्हिडिओ बंद होता मित्रांनो. चला लोक बघतात हो तोंडाकडे ताका माका. बघू द्या बघणाऱ्याचं काय झालं तरी तुम्हाला दर्शन घडवतो मी. चला बाळू मामाचं कीर्तन सोहळा दाखवतो. मजे मजे आपल्यासोबत सुदर्शन आहे माझ्यासोबत आज. बघू शकतो सुदर्शनचं चॅनल यूट्यूबला खाली कमेंटमध्ये पिन दिसेल. पिन कमेंटला सबस्क्राईब करा. हे बघा मस्त मजे मजे. कीर्तनाला पहा किती माणसं आहे. ओके चालेल. धन्यवाद मित्रांनो. बाळू मामाचं दर्शन घ्या तुम्ही आता. जय बाळू मामा. तुका म्हणे शेष शेवीन आवडी. पुष्ट खाणं चांगलं आहे का मला एवढं धन्यवाद. बोलायचं नाही.